श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज द्वारका नगरीत होते. त्या द्वारकापुरीत एक श्री सूरदास म्हणून साधू राहत होते. सूरदासांना भगवान श्रीकृष्णाच्या दर्शनाची ओढ लागली होती. श्रीकृष्णाने दर्शन द्यावे या तळमळीने त्यांचा जीव कासावीस होत होता. एके दिवशी स्वामीरायांची स्वारी फिरत फिरत सूरदासांच्या आश्रमासमोर आली. सूरदास श्रीकृष्णाच्या भजनात तल्लीन झाले होते. त्याच वेळेला स्वामी महाराजांनी अतिशय करुणेने सूरदासांकडे बघितले आणि बोलले, अरे सूरदास, ज्याच्या नावाने तू हाका मारतो आहेस तो मी इथे उभा आहे पहा. आणि स्वामींनी त्याच्या डोळ्यास स्पर्श केला. तोच चमत्कार घडला. सूरदासांना समोर प्रत्यक्ष श्रीकृष्णाची मूर्ती दिसू लागली. त्यावेळेला सूरदासाला समाधीच लागली म्हणा. थोड्या वेळाने भानावर आल्यानंतर पुन्हा पूर्ववत स्वामींची मूर्ती दिसू लागली. आता सूरदासांची अवस्था काय विचारता. पळत जाऊन त्यांनी स्वामींचे चरण घट्ट पकडले आणि स्तुती करत उद्धाराची प्रार्थना केली. तेव्हा स्वामींनी सूरदासास आशीर्वाद दिला, तू त्रिविध तापांपासून विरक्त होऊन ब्रह्मज्ञानी होशील. आणि त्यानंतर स्वामी महाराज तिथून निघून गेले. पुढे सूरदासांनी उर्वरित जीवन स्वामींच्या भजन पूजनात घातले आणि शेवटी शाश्वत सुखास पावले. तर मंडळी, या कथेचा बोध हाच की ईश्वर एकच आहे. तोच विविध अवतार धारण करतो आणि भक्ताच्या भावानुसार दर्शन देतो. ह्या एकमलाच आपण श्री स्वामी समर्थ म्हणतो. हे कायम लक्षात ठेवा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.